राणाला भारतात आणलेलं आहे, त्याची चौकशी होणार आहे। आपल्याकडे सध्या काय अपडेटेड माहिती आहे? राणाला घेऊन एनआयचं पथक हे एनआयच्या हेडक्वार्टरमध्ये गेलेलं आहे। तिथे त्याची चौकशी केली जाईल आणि त्याला 24 तासांच्या आत कोर्टामध्ये हजर करावं लागेल आणि मग त्याची कस्टडी जी आहे ती घेतली जाईल। एनआयकडे तहूर राणा विरोधात एक कॉन्स्पिरसीचा गुन्हा दाखल आहे। 26/11 नंतर एक कॉन्स्पिरसीचा गुन्हा हा दिल्ली एनआयने घेतलेला होता आणि त्याच गुन्ह्यामध्ये आता राणाला अटक करण्यात आलेली आहे। सुरुवातीला त्या केसमध्ये त्याचा ताबा घेतला जाईल आणि त्याची चौकशी ही एनआयचे वरिष्ठ अधिकारी करतील। तहूर राणा हा पाकिस्तानचा नागरिक होता। पाकिस्तानी लष्करमध्ये त्याने काम देखील केलं होतं आणि त्यानंतर तो कॅनडात स्थायिक झालेला होता। मात्र 26/11च्या हल्ल्यामध्ये त्याची भूमिका ही अतिशय महत्त्वाची होती। जो अमेरिकन नागरिक डेव्हिड कोलमन हेडली ज्याने सगळ्या 10 टार्गेटची रेकी केली होती त्याला तहूर राणाने मदत केलेली होती। तहूर राणा जेव्हा 26/11चा हल्ला झाला त्याच्या अगदी काही दिवस अगोदर म्हणजेच 11 नोव्हेंबर 2008 ते 21 नोव्हेंबर 2008 असा तो मुंबईत होता। मुंबईतील पवई येथील रेनायसन्स हॉटेलमध्ये त्याने वास्तव्य केलेलं होतं आणि डेव्हिड कोलमन हेडलीला त्याने कागदपत्र पुरवलेली होती, त्याचा लॉजिस्टिकल सपोर्ट त्याने दिलेला होता आणि त्याचे ट्रॅव्हलसाठी देखील त्याला मदत केली होती। त्यामुळे तहूर राणाचा रोल हा अतिशय महत्त्वाचा आहे। या संपूर्ण हल्ल्यातील एक मास्टरमाइंड अशी त्याची ओळख आहे आणि म्हणूनच तो भारताला हवा होता। अनेक वर्ष भारत त्याच्या प्रत्यार्पणाची वाट बघत होता। मात्र या संपूर्ण प्रकरणात त्याला अमेरिकेत देखील शिक्षा झाली होती आणि त्या शिक्षेनंतर भारत त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत होता। तहूर राणा देखील त्याचं भारताला प्रत्यार्पण होऊ नये म्हणून अनेक प्रयत्न केले। मात्र अखेर आपण बघतोय की अमेरिकन न्यायालयाने त्याचा ताबा हा भारताला दिलेला आहे। भारतीय कूटनीतीसाठी एक मोठं यश म्हणावं लागेल आणि याआधीच आपण बघितलेलं होतं की 26/11मध्ये पाकिस्तानचा कसा सहभाग होता हे भारताने वेळोवेळी जगाला दाखवलेलं आहे। अजमल कसाब हा पाकिस्तानचा नागरिक होता। एवढंच नव्हे तर जो डेव्हिड कोलमन हेडली होता त्याच्या जबाबात देखील पाकिस्तानचा रोल हा अवघड झालेला होता। मात्र आता तहूर राणाच्या अटकेनंतर देखील भारताला हे सिद्ध करायला अनेक पुरावे मिळतील की कशा प्रकारे पाकिस्तान हा भारतावरती वेगवेगळ्या प्रकारे दहशतवादी हल्ले करत असतो। आणि या संपूर्ण चौकशीअंती या सगळ्या गोष्टी सिद्ध झाल्या तर भारतासाठी मोठा विजय असेल। सचिन, आपल्याकडनं अशीच माहिती आम्ही घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।